जिल्ह्यात दिवसाढळ्या अवैधरित्या वाहतूक सुरूच आहे। केवळ 9 प्रवाशांचीच मान्यता असताना अतिरिक्त 15 प्रवासी कोंबून नेले जात आहे। अशा वाहन चालकांवर मात्र परिवहन विभाग नजरअंदाज करीत आहे। अशामुळे जे चारचाकी वाहन चालक नियमित शासनाचा कर भरतात त्यांचे मात्र नुकसान होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात 5 ते 10 हजार क्रुझर वाहनांची नोंदणी झाली असून त्यातील जास्तीत जास्त वाहन 9+1 मध्ये नोंदणी झाली आहे। त्यामुळे राज्यात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या मोटरच्या क्रुझर वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी गीते यांना दिले आहे। क्रुझर वाहनांची नोंदणी 6 महिन्यांकरता निलंबित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली। निवेदन देतेवेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे, संकेत कुलट, प्रथमेश गवई, विशाल घोडेस्वार, सुजित खोडे, नागेश काकरेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। प्रादेशिक वाहतूक अधिकारी गीते यांनी निवेदन स्वीकारून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचे आदेश दिले आहे। या वाहनांना 9ची प्रवासी मान्यता असताना 15 प्रवासी कोंबून नेल्याच्या तक्रारी आल्याने अशा वाहनांवर सक्त कारवाई करण्यात येईल असेही विदर्भ न्यूजकडे स्पष्ट केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।